नमस्कार मित्रांनो, आज मी पुण्यातील धनकवडी येथे स्थित असलेल्या श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठाला भेट द्यायला आलो आहे। सद्गुरू शंकर महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पूजनीय संत होते। त्यांना दत्तात्रेयाचे अवतार मानले जाते। महाराज त्यांच्या चमत्कारिक शक्तींसाठी, आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आणि शिष्यांना दिलेल्या उपदेशांसाठी ओळखले जातात। त्यांच्या भक्तांसाठी ते सिद्ध पुरुष होते आणि समाजात शांती आणि आध्यात्मिक जागृती निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता। पुण्यात वास्तव्य असलेल्या महाराजांनी जातपात धर्मभेद विसरून समाजाच्या उद्धारासाठी कार्य केले। त्यांचे जीवन समाज उन्नतीसाठी समर्पित होते आणि त्यांनी त्यांच्या भक्तांना शांती आणि समाधान दिले। पुण्यातील धनकवडी येथे असलेले शंकर महाराज मठ हा त्यांच्या स्मृतीसाठी उभारलेला एक पूजनीय स्थळ आहे। मठामध्ये भक्तांना सद्गुरूंचे उपदेश आणि मार्गदर्शन मिळते। असे मानले जाते की भक्तिभावाने येणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी समाधान आणि समस्यांचे समाधान मिळू शकते। त्यामुळे हा मठ भक्तांसाठी एक शांततामय स्थान आणि आध्यात्मिक केंद्र बनला आहे। मठाचे बांधकाम साधे असले तरी त्यामध्ये शांतीचा अनुभव येतो। मठाच्या आत सद्गुरू शंकर महाराजांची समाधी आणि फोटो आहे, ज्याभोवती भक्तगण दर्शनासाठी येतात। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री शंकर बाबा महाराज की जय। या ठिकाणी लावलेल्या संदेशांमुळे भक्तांना आत्मविश्वास आणि धैर्य मिळते। या ठिकाणी आलेल्या भक्तांसाठी प्रसाद देखील ट्रस्ट द्वारा आयोजित करण्यात आलेला आहे। मठात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। या दिवशी भक्त महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतात आणि मठ आकर्षकरित्या सजवला जातो। महाराजांच्या पुण्यतिथीला आणि इतर विशेष दिवशी विशेष कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन देखील आयोजित केले जाते।